नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सीची सरळ सेवेची जी भरती आहे, त्यामध्ये बेलीप व लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या परीक्षेची पात्रता काय आहे किंवा फी किती आहे, एकूण किती जागा आहे, त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ मी ऑलरेडी कालच अपलोड केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी सरळ सेवा बेलीप व लिपिक भरतीचं परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, 400 गुणांचा एकच पेपर होणार आहे का पूर्व व मुख्य होणार आहे, ती सगळी माहिती व्यवस्थित पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कामगार आयुक्तालयासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यातले जे कामगार कायदे आहेत ते सोडलं तर बाकीचा संपूर्ण सिलेबस हा बिलीपसाठी आणि या कामगार आयुक्तालयासाठी सारखाच आहे. एम-पी-एस-सीचाच अभ्यासक्रम इकडे कामगार आयुक्तालयामध्ये दिलेला आहे. फक्त कामगार कायदे त्यांनी वेगळे दिलेले आहेत. त्यामुळं बिलीप व लिपिक आणि कामगार आयुक्तालय भरती या दोन्हीसाठी हा कोर्स उपयुक्त आहे आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. तर या ठिकाणी पाहता जी जाहिरात आपली दिलेली आहे बेलीप व लिपिक पदाची, त्याच्यामध्ये त्यांनी परीक्षा योजना म्हणून एक घटक दिलेला आहे 8 नंबरला. तर त्याच्यामध्ये त्यांनी परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम याची माहिती दिलेली आहे पहा. तर परीक्षेचे टप्पे, एक लेखी परीक्षा म्हणजे एकच लेखी परीक्षा होणार आहे, पूर्व आणि मुख्य अशी होणार नाही. दुसरं पहा परीक्षेचं स्वरूप, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत, म्हणजे एक प्रश्न आणि त्याच्या खाली 4 पर्याय. प्रश्नपत्रिका 2. आता इथे एक लक्षात ठेवा, पेपर एक म्हणजे परीक्षा एकाच टप्प्यात होणार आहे, पण एकाच टप्प्यामध्ये 2 पेपर होणार आहेत, परंतु ते कंटिन्यू लगातार होणार आहेत. एकूण गुण 400 असणार आहेत. प्रत्येकी 200 गुण असलेले 2 पेपर म्हणजे एका पेपरला 200 गुण असणार आहेत. असे एकूण 400 गुणाची ही परीक्षा असणार आहे. आता त्याची विषय कोणते आहेत, कोणते 2 पेपर आहेत, ती माहिती आपण पाहूयात. परीक्षेचे जे 2 टप्पे आहेत ते, तर त्याच्यामध्ये पहा परीक्षेत सतत 2 तासात परीक्षा होणार आहे. पण पहिल्या एका तासामध्ये मराठी व इंग्रजी या म्हणजे हे याच्या 100 प्रश्न असणार आहेत. व्यवस्थित सांगतो, मराठीचे 50 प्रश्न येतील, इंग्रजीचे 50 प्रश्न येतील, परंतु मराठीचे एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळं प्रश्न 50 आणि गुण 100. इंग्लिशचे सुद्धा प्रश्न 50 आणि गुण 100, म्हणजे हे मराठी व इंग्रजी हे 2 विषय मिळून भाषा विषयांचा 200 गुणांचा एक पेपर असेल आणि हे 100 प्रश्न तुम्हाला एका तासामध्ये सोडवायचे आहेत. दुसऱ्या तासामध्ये सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, आणि सामान्य अध्ययनमध्ये मग ते इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थव्यवस्था हे सगळे घटक, चालू घडामोडी हे सगळे घटक येणार आहेत. आणि हे दोन्ही मिळून म्हणजे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी हे दोन्ही मिळून प्रश्नांची संख्या 100 आहे. त्यांनी असं काही दिलं नाही, वर जसं मराठी 50 इंग्रजी 50 दिलं आहे तसं सामान्य अध्ययनचे प्रश्न किती आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न किती असं त्यांनी दिलं नाही. दोन्ही मिळून 100 प्रश्न असतील. इथं स्पष्टपणे बुद्धिमत्ता चाचणी दिलं आहे, बौद्धिक चाचणी दिलं नाही. त्यामुळे गणिताचा अभ्यास करायची आवश्यकता नाही आणि गुण असणार आहेत 200. आणि हे जे माध्यम आहे मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये या दुसऱ्या पेपरचे प्रश्न असतील, तर त्याचा कालावधी 1 तास आहे. लक्षात आले, म्हणजे सलग 2 तासात परीक्षा होईल. पहिल्या एका तासामध्ये मराठी व इंग्रजीचे प्रश्न असतील 100, दुसऱ्या तासामध्ये सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 100 प्रश्न असतील. असे 2 तासामध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहेत, तर इथं पहा 2 तासांमध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आहेत. लक्षात आले सर्वांच्या. आता त्याच्या खाली त्यांनी काय दिले, बेलीप व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 परीक्षेमधून भरावयाच्या पदभरतीकरिता एकच परीक्षा घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे. तर परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम याची माहिती तुम्हाला दिलेली आहे पहा मी. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड
भरती 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये झालेले पेपरसुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि सरावाचे पेपरसुद्धा दिलेले आहेत. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी MPSC जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.